राज्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने 35 ओलांडले असून अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवू लागली आहे। हवामान विभागाने पुढील 2 दिवस राज्यातील तमाम 18 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे। कोकण आणि मुंबई परिसरातील पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेशही करण्यात आलाय। तर पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यावरही उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू शकतो। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांनाही उष्णतेचा इशारा देण्यात आलाय। तर विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील उष्णतेची लाट सक्रिय राहणार आहे। राज्यातील बहुतांश भागात ही उष्णतेची लाट बुधवारपर्यंत राहण्याची शक्यता आहे। मात्र विदर्भातील अकोला आणि अमरावती या 2 जिल्ह्यांमध्ये ही लाट कमीत कमी 18 मार्च पर्यंत राहू शकते। या भागात तापमान सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान नागरिकांनी या उष्णतेपासून बचावासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। ती काय जाणून घेऊयात। दिवसभरात पुरेसं पाणी पिया आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका। दुपारी साधारण 12 ते 3 या वेळेस शक्यतो कडक उन्हात बाहेर पडू नका। सुती आणि सैल कपडे वापरा। बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर नक्की करा। लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, कारण त्यांना उष्णतेचा धोका जाणवू शकतो। उष्ण आणि दमट वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने आर्द्रतेचीही वाढ झाली आहे, त्यामुळे तापमानाची मोठी वाढ नोंदवली जाते। मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे। यामुळे या उष्णतेच्या लाटेचा सामना करत असताना तुम्ही विशेष काळजी घ्या। तुम्हाला एकूणच काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।